मी प्रवास करत असताना माझ्या बाजूला बसलेल्या मुलीने मला विचारले, तुमच्याकडे या मोबाईलचं सिम काढायची पिन आहे का? असे म्हणत तिने तिच्या बॅगेतून एक नवीन सिम कार्ड काढले आणि तिला ते कार्ड मोबाईलमध्ये घालायचे होते. पण स्लिम स्लॉट खोलण्यासाठी एक पिन लागते. ती पिन तिच्याजवळ नव्हती. मी आहे म्हणालो आणि माझ्या बॅगेतून पिन काढून तिला दिली. ती मला धन्यवाद म्हणाली आणि तिने तिचं सिम कार्ड त्यात घालून मला पिन परत दिली. काही वेळाने पुन्हा ती इकडे तिकडे करू लागली. मला राहवले नाही म्हणून मग मी तिला विचारलं, काही अडचण आहे का? ती म्हणाली, सिम चालू होत नाही. मी तिचा मोबाईल मागितला. तिने तो मला दिला. मी तिला सांगितलं की सिम अजून ॲक्टिवेट झालं नाही, थोड्या वेळाने होईल. ॲक्टिव्ह झाल्यानंतर ID व्हेरिफिकेशन होईल आणि मग तुमचं सिम चालू होईल. तिने मला विचारलं, ID व्हेरिफिकेशन कशासाठी? मी तिला सांगितलं की आजकाल सिम व्हेरिफिकेशन झाल्यावरच ॲक्टिवेट होतात. ज्या नावाने हे सिम कार्ड घेतलं आहे त्याची पूर्ण माहिती विचारतील, ती सांगा. तिला आता टेन्शन आलं आणि ती काही बोलली नाही. मी तिला सांगितलं की यात टेन्शन घेण्यासारखं काही नाही. ती मात्र तिचा एक हात दुसऱ्या हाताने दाबत होती, जणू तिला काहीतरी टेन्शन होतं. मग मी तिला मोठ्या विनम्रतेने म्हणालो की जर तुम्हाला कुणाला कॉल करायचा असेल तर तुम्ही माझ्या मोबाईलवरून करू शकता. ती म्हणाली, नको, आत्ता नको. पण हे सिम कुणाच्या नावाने घेतलंय मला माहीत नाही. मी म्हणालो, एकदा ॲक्टिव्ह होऊ द्या. ज्याने तुम्हाला दिलंय त्याच्याच नावाने असणार. ती म्हणाली, ठीक आहे, बघूया. मी तिला विचारले की तुम्ही कुठे उतरणार आहात? ती म्हणाली, मुंबई. आणि तुम्ही कुठे जाणार आहात? मी सांगितले की मी सुद्धा मुंबईलाच निघालो आहे कामानिमित्त. 1 दिवसाचं काम आहे माझं तिथे. मी तिला विचारलं की तुम्ही मुंबईत कुठे राहता? ती म्हणाली, नाही, मी मुंबईत राहत नाही आणि माझे तिथे काही कामसुद्धा नाही. मी उत्सुकतेने विचारलं, मग? ती म्हणाली, ॲक्च्युली ही दुसरी गाडी आहे जी आज मी पकडली आहे. मग मुंबईतून तिसरी गाडी पकडणार आणि त्यानंतर मग मी आझाद. मी आश्चर्याने म्हणालो, आझाद? पण कुठल्या कैदेतून आझाद होणार आहात? मला जरा आश्चर्य वाटलं की ही एवढी सुंदर आणि अल्लड मुलगी नक्की कुठल्या कैदेत आहे. ती म्हणाली, त्याच कैदेतून ज्यात प्रत्येक मुलगी असते. जिथे घरातले सांगतील तिथे लग्न करायचे, जे सांगतील तसं करायचं. मी घरातून पळून आली आहे. मला हे ऐकून धक्काच बसला. पण मी तिला हळूच विचारलं की एकटीच निघाली आहेस का? तुमच्यासोबत दुसरं कोणी नाही का? ती म्हणाली, मी एकटी नाही, माझ्यासोबत आहे एक जण. मी विचारले, कोण आहे? ती म्हणाली, मुंबईत पोहोचले की मी तिथून गाडी बदलणार. पुढच्या स्टेशनला ते मला भेटतील आणि मग आम्ही दोघे कोणालाच नाही सापडणार. हे ऐकून मी म्हणालो, अच्छा, तर हे प्रेम प्रकरण आहे? ती म्हणाली, हो. मी तिला सांगितलं की मी सुद्धा प्रेमविवाह केला आहे. हे ऐकताच तिला एकदम छान वाटलं आणि ती म्हणाली, वाव, किती छान. कधी झालं लग्न? कसं केलं? प्रेमविवाह म्हटल्यावर मग ती माझ्याशी बोलायला लगेच तयार झाली. मी तिला म्हणालो, कधी, कुठे, कसं ते नंतर सांगतो, पण आधी मला हे सांगा की तुमच्या घरी कोण कोण असतं? ती जरा हुशारपणात मला म्हणाली, ते मी तुम्हाला का सांगावं? माझ्या घरी कोणीही असू शकतं. माझे आई वडील, भाऊ बहीण, किंवा असंही असू शकतं की भाऊ नसेल, फक्त बहिणी असतील. किंवा मग असंही असू शकेल की बहिणी नसून 2-4 रागीट थोरले भाऊ असतील. मी तिला म्हणालो, याचा अर्थ मी तुम्हाला तुमचं नाव पण विचारू शकत नाही का? ती म्हणाली, माझं नाव काहीही असू शकतं. टीना, मीना, अर्चना, भावना, काहीही. बरीच भोळी आणि बडबडी मुलगी होती ती. मग थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तिने मला एक चॉकलेट दिलं, जसं लहान मूल शाळेत देतात. ती म्हणाली, माझा वाढदिवस आहे आज. मी तिच्या हातातून चॉकलेट घेत तिला शुभेच्छा दिल्या आणि विचारलं, किती वर्षाची झाली आता तू? ती म्हणाली, 18.
मग मी म्हणालो, म्हणजे पळून जाऊन लग्न करण्याइतकी कायदेशीर वयाची झालीस तू. ती हसली. आता बराच वेळ गप्पा मारल्यामुळे ती माझ्याशी थोडी फ्रँक झाली होती. मी तिला सांगितलं की मी आता 36 वर्षाचा झालो आहे, म्हणजेच तुझ्यापेक्षा 18 वर्षांनी मोठा. ती लगेच म्हणाली, पण वाटत तर नाही तुमच्याकडे बघितल्यावर. मी थोडा हसलो आणि तिला विचारलं, तू घरातून पळून आली आहेस. तुझ्या चेहऱ्यावर तर जरासुद्धा टेन्शन नाही. एवढी टेन्शन फ्री मुलगी मी आधी कधीच बघितली नाही. मी तिची स्तुती केलेली तिला आवडलं आणि ती म्हणाली, मला त्यांनी, माझ्या लव्हरने आधीच सांगितलं होतं की घरातून पळून येशील तेव्हा अगदी टेन्शन फ्री होऊन यायचं. घरातल्यांची अजिबात काळजी करू नकोस. जरासुद्धा तुझा मूड खराब करू नकोस. फक्त माझ्या आणि आपल्या दोघांबद्दलच विचार करायचा. आणि मी तेच करत आहे. मी तिची चेष्टा करत म्हणालो, त्याने तुला माझ्यासारख्या अनोळखी माणसापासून लांब राहायला सांगितलं नाही का? ती हसत म्हणाली, नाही, तो विसरला असेल सांगायला. मी तिच्या बॉयफ्रेंडची स्तुती करत म्हणालो, तसा तुझा बॉयफ्रेंड चांगलाच हुशार आहे. त्याने कसं काय तुला एकटीलाच घरातून बाहेर काढलं, नवीन सिम आणि मोबाईल दिला, 3 गाड्या बदलवल्या, म्हणजे कुणी मार्ग काढू शकत नाही. बराच हुशार आहे तो. ती म्हणाली, हो, बराच हुशार आहे तो. त्याच्यासारखा हुशार कोणीच नाही. मी तिला सांगितलं की माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली आणि मला एक मुलगी आहे 8 वर्षांची आणि एक मुलगा आहे 1 वर्षाचा. हे बघ त्यांचा फोटो. असे म्हणत मी तिला माझ्या मोबाईलमध्ये असलेला फोटो दाखवला. तो फोटो बघून तिच्या तोंडातून निघालं, वाव, किती गोड. मी तिला सांगितलं, तिचा जन्म झाला तेव्हा मी सौदीला होतो. एका मोठ्या कंपनीत कामाला होतो आणि मला चांगला पगार देखील होता. मग काही महिन्यानंतर मी ते काम सोडलं आणि आमच्या तिथे काम करायला लागलो. तिने विचारलं, जॉब का सोडला तो? मी तिला सांगितलं, मुलीला पहिल्यांदा हातात उचललं तेव्हा असं जाणवलं की माझी दुनियाच माझ्या हातात आहे. 1 महिन्याच्या सुट्टीवर घरी आलो होतो, पण पुन्हा जाऊ शकलोच नाही. इकडे माझ्या मुलीचं लहानपण संपून जायचं आणि मी तिकडे सगळी दुनिया कमवू. त्याचा काय फायदा? माझ्या नोकरीपेक्षा तिचं लहानपण खूप महत्त्वाचं आहे. तिने विचारलं, मग तिकडे तुमच्या बायकोला आणि मुलांना नाही का घेऊन जाऊ शकत तुम्ही? मी तिला सांगितले की बऱ्याच गोष्टींची पूर्तता केल्यावर आणि बराच वेळ तिथे राहिल्यावर मग ही सुविधा मला मिळाली असती. त्यावेळी माझ्यासाठी हे शक्य नव्हतं. मला दोन्हीपैकी एक निर्णय घ्यायचा होता. आलिशान राहणीमान आणि सोबत नोकरी किंवा मग कुटुंब. मी कुटुंबाची निवड केली. माझ्या मुलीला मोठं होताना बघायसाठी. मी परत सौदीला गेलो, पण नोकरी सोडायला, आणि पुन्हा माघारी आलो. ती म्हणाली, किती छान. मी हसतच खिडकीकडे बघत होतो. तेवढ्यात तिने विचारलं, बरं, तुमचं तर लव्ह मॅरेज होतं ना? मग तुम्ही पळून कुठे गेला होतात? कसे राहिलात आणि कशी ती वेळ घालवली? तिच्या प्रत्येक प्रश्नावर मला कळत होतं की ही मुलगी खूपच अल्लड आहे. ती मला अगदी भोळी भाबडी आणि माझ्या बहिणीसारखी वाटली. मी तिला सांगितलं की आम्ही पळून जाऊन लग्न केलं नाही आणि तिच्या वडिलांनी तर मला पहिल्या भेटीतच रिजेक्ट केलं होतं. तिने मला विचारलं की त्यांनी तुम्हाला रिजेक्ट का केलं होतं? मी तिला सांगितलं की रिजेक्ट करण्यासाठी त्यांच्याकडे काही कारण असू शकतं. माझी जात, माझं काम, घरातली माणसं. ती म्हणाली, अगदी बरोबर. पण मग पुढे तुम्ही काय केलं? मी म्हणालो, मी काहीच केलं नाही. तिच्या वडिलांनी मला रिजेक्ट केलं आणि तेव्हापासूनच मी माझ्याबद्दल वेगळा विचार करायला सुरुवात केली. काजल मला म्हणाली की आपण पळून जाऊन लग्न करूया. माझ्या बायकोचं नाव काजल आहे. मी तिला स्पष्ट शब्दात नकार दिला. ती 2 दिवस माझ्या मागे लागली होती की आपण पळून जाऊया, पण मी नकार देत होतो. मी तिची समजूत काढत म्हणालो की पळून जाणाऱ्या जोडप्यात मुलाला काही फरक पडत नाही, पण मुलीच्या संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते. पळवून येणारा मुलगा त्याच्या मित्रांच्यात हिरो ठरतो.
पण याउलट मुलगी मात्र चालू आहे असे लोक म्हणतात. सगळे वाईट शब्द मुलीच्या वाट्याला येतात. पळून गेलेली मुलगी पुढे 60-70 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी पण पळून गेलेली म्हणून तिच्यावरचा कलंक आयुष्यभर तसाच राहतो, तो पुसला जात नाही. मला माहीत आहे की मुलगा आणि मुलगीत फरक करणारी आपली संस्कृती चुकीची आहे, पण आपल्या समाजात तर हीच पद्धत आहे. जरी ती चुकीची असली तरी. ती तिची ओठ दातात धरून चावू लागली. मग तिने पाण्याची बॉटल उघडली आणि एक घोट पाणी पिलं. मी तिला म्हणालो की जर त्या दिवशी मी तिला पळवून आणलं असतं तर तिची आई कित्येक दिवस पाणी देखील पिली नसती. म्हणून मग असलं काम करायची माझी हिंमतच झाली नाही. मी जिच्यावर प्रेम करतो तिचे आई वडील नक्कीच माझ्या आईवडिलांसारखे नाहीत. भले लग्न नाही झालं तर नाही झालं. काही वेळ ती विचारात पडली, पण माझ्याबद्दल तिला अजून जाणून घ्यायचं होतं. तिने विचारलं, मग तुमचं लग्न कसं झालं? मी सांगू लागलो. काजलचा साखरपुडा दुसरीकडे झाला. हळूहळू सगळं काही नॉर्मल होऊ लागलं. काजल आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे फोनवर बोलणे देखील होऊ लागले होते. पण जसजसा लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला तसतशी त्या लोकांची मागणी वाढू लागली. तिने विचारलं, मागणी वाढू लागली म्हणजे? मी तिला सांगितलं, मागणी म्हणजे डिमांड, हुंड्यांची मागणी. त्यांच्या परिवारातल्या सगळ्यांना सोन्याचे गिफ्ट म्हणून द्या. नवऱ्या मुलाला कार पाहिजे, सासू आणि नणंदेला नेकलेस द्या, वगैरे वगैरे. ते म्हणाले, आमच्याकडे अशीच रीत आहे. नवरा मुलगा देखील मान हलवत होता. मग तो साखरपुडा मी मोडला. यासाठी नाही की माझे लग्न काजलसोबत व्हावे, तर यासाठी की या लालची लोभी लोकांच्यात ती सुखी राहूच शकणार नव्हती, आणि तिचे घरचे सुद्धा. मग मीच पुढाकार घेतला आणि तिच्या घरातल्यांची समजूत काढून आमचे लग्न झाले. ही सगळी नशिबाची गोष्ट आहे. ती म्हणाली, चला, हे बरं झालं की तुम्ही एकमेकांना भेटलातच, नाहीतर ती चुकीच्या माणसांच्या तावडीत सापडली असती. मी म्हणालो, प्रत्येक वेळी आईवडिलांचा निर्णय योग्य असेलच असे नाही. आणि हेही तितकंच खरं आहे की प्रेमजोडप्यांची पसंत योग्य असेलच असेही नाही. दोघांच्यात कुणीतरी एक चुकीचा असू शकतो. मुद्द्याचे बोलायचे तर दोघांपैकी कोण प्रामाणिक आहे हा विषय महत्त्वाचा असतो. तिने पुन्हा पाणी पिलं आणि मी पण. मग ती म्हणाली, आमचा निर्णय चुकला तरी चालेल, पण त्याला वाईट वाटायला नको. मी म्हणालो, निर्णय असा असावा की जो दोघांचा असावा. मुलांचा आणि आईवडिलांचा निर्णय एकच असावा. त्यांची सहमती असणे देखील महत्त्वाचे आहे. तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण मी सांगतो की तुमचा निर्णय तुमच्या दोघांचाच आहे. त्यात तुमच्या परिवारातल्या कुणाचाही सहभाग नाही. तुला तर प्रेमाचा खरा अर्थ देखील माहीत नाही. ती म्हणाली, काय आहे प्रेमाचा खरा अर्थ? मी म्हणालो, तू प्रेमात पडलीस आणि तू सगळं काही सोडून पळून आलीस. हे आहे खरं प्रेम. तू डोक्याला ताण नाही दिलास. हे आहे खरं प्रेम. फायदा तोट्याचा विचार नाही केलास. हे आहे खरं प्रेम. तुझ्या डोक्यात दुनियादारी काहीच नव्हती. त्यात प्रेमाचं भरलं गेलं. ज्या मुलाने तुझ्या डोक्यात हे प्रेमाचं भूत भरलं तो खरंच प्रेमात आहे का? याचा अर्थ तू ज्याच्यासाठी घरदार सोडून पळून चालली आहेस तो फक्त हिरोगिरी करत आहे. जो खरं प्रेम करतो तो एवढी प्लॅनिंग नाही करू शकत. एवढ्या गाड्या बदलायची प्लॅनिंग हे एवढं खरं प्रेम करणारा नाही करू शकत, कारण त्याचं डोकं एवढं चालत नाही. कोणी एखादं प्रेमात आहे आणि तो हुशार देखील आहे हे कधीच शक्य नाही. मजनू प्रेमात वेडा झाला होता. लोक त्याला दगड मारत होते. प्रेमात तर त्याचं स्वतःचं अस्तित्व देखील मिटलं होतं. सगळी दुनिया त्याला मजनू म्हणून ओळखते. त्याचं खरं नाव तर कैस होतं. आता त्याला त्याच्या खऱ्या नावाने कुणीच ओळखत नाही. तो हुशार असता तर कैसचा मजनू बनला नसता. फरहादने शिरीनसाठी डोंगर फोडून त्यातून पाण्याचा पाट बनवला होता, पण शेवटी त्याचं रक्त त्याच पाटात गेलं होतं. ते खरं प्रेम होतं. प्रेमात कुणी वेडा झाला, कुणी फकीर झाला, कुणी संन्यासी झाला,
कुणी डोंगर फोडून रस्ता बनवला, पण कुणी जास्त डोकं चालवलं नाही. कुणी जास्त हुशारी दाखवली नाही. लालच, हवस आणि मिळवणं म्हणजे प्रेम नाही. प्रेमात सर्व काही द्यावं लागतं. माणूस पहिले स्वतःला त्यात झोकून देतो, जसं तू स्वतःला झोकून दिलं, पण त्यात सुद्धा काहीतरी मिळवायचा प्रयत्न करत आहेस. ती मुलगी हे सगळं ऐकताना खूपच तल्लीन झाली होती. ती हे सगळं मन लावून ऐकत होती. ती आता खूप सिरियस झाली होती. मग मी पुढे म्हणालो, प्रेम तर तुझे वडील तुझ्यावर करतात. काही दिवसांनी त्यांचं वजन अर्ध्यावर येईल. तुझी आई तर कित्येक दिवस जेवणारही नाही की पाणी देखील पिणार नाही. उलट तुला तर तुझ्या बॉयफ्रेंडची परीक्षा घ्यायला पाहिजे होती. त्याच्यावर कसलाच फरक पडला नसता. ना त्याची तब्येत बिघडली असती, ना त्याचं डोकं दुखलं असतं. तो हुशार आहे, त्यामुळे तो नक्कीच स्वतःचा विचार करत असता. आजकालच्या गल्लीतल्या प्रत्येक मुलाला प्रेम होतंय, पण ते प्रेम नसून फक्त सिनेमात दाखवतात तसं आहे. फक्त काहीतरी वेगळं करायची नशा, बाकी काही नाही. तिचा चेहरा आता पडला होता. तिच्या चेहऱ्यावरचा रंग हळूहळू बदलू लागला होता. असे वाटत होते की जणू ती काहीतरी विचार करत आहे. ती जुन्या गोष्टी आठवू लागली होती. मी माझ्या मोबाईलमध्ये लक्ष घातलं, पण माझी एक नजर तिच्याकडेच होती. थोड्याच वेळात तिचं आणि माझं स्टेशन जवळ आलं. गोष्ट कुठून सुरू झाली होती आणि कुठे आली होती? तिच्या मोबाईलवर मेसेज आला. याचा अर्थ तिचं सिम ॲक्टिवेट झालं होतं. तिने हळूच तिच्या बॅगेतून पुढच्या गाडीचं तिकीट काढलं आणि फाडून टाकलं. ती मला म्हणाली की मला एक कॉल करायचा आहे. मी तिला माझा मोबाईल दिला. तिने एक नंबर डायल केला आणि म्हणाली, सॉरी पप्पा. असे म्हणत असतानाच ती जोरजोरात रडू लागली. पलीकडून तिचे वडीलसुद्धा तिची समजूत काढत होते. ती म्हणाली, पप्पा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी घरी येत आहे. दोन्हीकडून भावनांचा सागर ओसंडून वाहू लागला होता. आम्ही गाडीतून उतरलो. तिने पुन्हा मला पिन मागितली. मी पुन्हा तिला दिली. तिने मोबाईलमधून सिम काढून तोडून टाकलं आणि पिन मला दिली. या जगात आई वडील जेवढं प्रेम करतात तेवढं प्रेम कुणीच करू शकत नाही.